एज्यू प्लसमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा व नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळवित राहा. मागील व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्येचे पहिले 2 नियम बघितले. तो व्हिडिओ बघितला नसल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ अवश्य पहा. आज आपण बघणार आहोत नियम क्रमांक 3 व 4 रोमन संख्या चिन्ह. आपला नियम क्रमांक 3 आहे. आय किंवा वी यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. हा नियम क्रमांक 3. आता आपण उदाहरणाच्या साहाय्याने हा नियम समजून घेऊया. उदाहरण घेऊ आपण पहिले. वी आय बरोबर ते वी म्हणजे 5 अधिक आय म्हणजे 1 म्हणजे वी आय 5 अधिक 1 6. दुसरं उदाहरण आता आपण बघूया. वी आय आय बरोबर 5 अधिक आय म्हणजे 1 आय म्हणजे 1. वी आय आय हे होईल 7. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. वी आय 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 बरोबर वी म्हणजे 5 आय म्हणजे 1 दुसरा आय म्हणजे आणखी 1 आणि तिसरा आय म्हणजे आणखी 1. हे होईल 5 अधिक 3 8. वी आय 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 5 अधिक 3 8. आता आपण पुढील उदाहरण बघूया. एक्स आय बरोबर एक्स मी 10 अधिक 1 बरोबर 11. पुढील उदाहरण एक्स आय आय बरोबर 10 अधिक 1 अधिक 1 बरोबर 12. 10 1 1 10 1 1 बरोबर 12. एक्स आय 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 बरोबर 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 13. आता एक आपण पुढील उदाहरण आणखी एक बघूया. एक्स वी बरोबर एक्स म्हणजे 10 अधिक वी म्हणजे 5. तर हे 10 अधिक 5 होईल 15. पुढील उदाहरण आता बघूया. एक्स वी आय बरोबर 10 वी म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1 बरोबर 16. अशा प्रकारे हा आपला नियम क्रमांक 3 आहे. आता आपण पुढचा नियम बघूया. नियम क्रमांक 4. आय हे चिन्ह वी किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत वी किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह वी किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आता आपण हे उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया. आता आपण उदाहरण घेऊया एक. वीच्या डावीकडे जर आपण आय लिहिला बरोबर वी म्हणजे इथे 5 वजा
आय म्हणजे 1, कारण वीच्या डावीकडे आय आहे म्हणून 5 वजा 1 बरोबर 4. पुढील उदाहरण बघूया. एक्सच्या डावीकडे आय म्हणजेच एक्स म्हणजे 10 वजा आय म्हणजे 1 बरोबर 9. एक्सच्या डावीकडे आय म्हणजेच 9. आता आपण पुढील उदाहरण बघूया. 14. इथे 14 म्हणजे 10 अधिक 4. आता 10 साठी आहेत आपल्याकडे x आणि 4 साठी आहे आय व्ही म्हणजे हे झाले 14. x आय व्ही 14. पुढील उदाहरण बघूया. 19 म्हणजे 10 अधिक 9. 10 म्हणजेच x आणि 9 म्हणजेच एक्सच्या डावीकडे आय म्हणजे एक्स आय एक्स हे होईल 19. अशा प्रकारे नियम क्रमांक 4 आहे. लक्षात ठेवा, आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते. व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाही. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, तेव्हाच आपल्याला रोमन संख्या योग्य प्रकारे कळेल. आता आपण 1 ते 20 या संख्या रोमन संख्या कशा लिहितात ते बघूया. 1 बरोबर आय, 2 बरोबर आय आय, 3 बरोबर आय आय आय, 4 बरोबर व्ही च्या डावीकडे आय म्हणजे नियम क्रमांक 4. 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही आय आय, 8 साठी व्ही आय आय. 6, 7, 8 साठी नियम क्रमांक 3. 9 साठी नियम क्रमांक आपला 4 एक्सच्या डावीकडे आय. 10 साठी एक्स, 11 साठी एक्स आय, 12 साठी एक्स आय आय, 13 साठी एक्स आय आय, 14 साठी आपला नियम क्रमांक 4 एक्स आय व्ही. 10 साठी एक्स, 4 साठी आय व्ही. आता पुढची संख्या घेऊया. 15. आता 15 साठी एक्स व्ही. 16 साठी एक्स व्ही आय. 17 साठी एक्स व्ही आय आय. 18 साठी एक्स व्ही आय आय आय. 19 साठी आपला तोच नियम क्रमांक 4 एक्स आय एक्स. 10 आणि हे जे 9 आहे, 9 म्हणजे आय एक्स. आणि 20 साठी एक्स एक्स. अशा प्रकारे 1 ते 20 संख्या आपण लिहू शकतो. याप्रमाणे आपण नियम 1 ते 4 अभ्यासले आहेत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.